छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी 10 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा मिळालाय। या किल्ल्यांचा आता युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आलाय। या 12 किल्ल्यांमध्ये शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, खांदेरी, सालेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्गसह तामिळनाडूच्या जिंजीचा किल्ल्याचाही समावेश आहे। Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence shaped by the rugged landscapes of the Sahyadris and the indomitable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji, Bharat Mata ki Jai. तर इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही कृतीतही जिवंत ठेवावा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानं पवारांनी केंद्र सरकारचे आभार मानले। काय ट्वीट केलेले शरद पवारांनी बघा। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे राज्यातले 11 आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी वाचली। प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे। हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाही तर आपल्या स्वराज्याच्या साक्षीदार गड किल्ल्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे गौरवचिन्ह आहे। आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे। पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारीही आपल्या सर्वांवर येते, ती म्हणजे गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर केवळ स्मरणात नव्हे तर कृतीतही तो उतरवायला हवा। कारण संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो। या ऐतिहासिक यशाबद्दल केंद्र सरकारचे आभार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।